तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता काय करणार आहे की आपण ट्रान्सफॉर्मरचा उपयोग करून एक DC मोटर आहे ती चालू करणार आहे। आणखीन त्याच वोल्टवरती छोटी एक मोटर रन होते का बघणार आहे। ती 2 किंवा 1.5 वोल्टवर किंवा 3 वोल्टवर जी मोटर रन करते तीच छोटीशी मोटर आहे DC मोटर। ती आपण जास्त व्होल्टेजवरती रनिंग करून बघणार आहे की काय होणार आहे। तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर पहिल्यांदा मी काय करतो की आपला ट्रान्सफॉर्मरचा हे जोडून घेतो, सप्लाय जोडून घेतो। आपण सप्लाय ऑन केला आहे, ऑन आहे सर्व। आणखीन इकडे हा ट्रान्सफॉर्मर आहे। मी ते एक छोटासा तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल की रेक्टिफायर ब्रिज आहे जे डायोडचा बनवलेला आहे। 5 एम्पियरपर्यंत करंट घेऊ शकतो आणि व्होल्टेज 1000 व्होल्टेजपर्यंत। मी आता जर स्पार्क केला छोटासा तर इथं तुम्हाला स्पार्क कॅमेरामध्ये दिसत असेल। तर मी काय करतो पहिल्यांदा की आपला मल्टीमीटर ऑन करतो। तो मल्टीमीटर ऑटो मोडमध्ये आपण पहिल्यांदा व्होल्टेज चेक करूया की येणारं व्होल्टेज किती आहे याचं। इथं वायर बहुतेक निघाली। हेलो लुसी, ऑटो मोड। वायर माझ्याकडून निघते आहे, मी असं हे करतो। आपण मॅन्युअल हे करूया, ऑटो मध्ये डिटेक्ट करत नाही। DC व्होल्टेज टाकलं आपण। मल्टीमीटर मध्ये काय सुद्धा दाखवत नाही, म्हणजे सप्लाय तर तयार होतोय। माझ्याकडे ते चिमटं नसल्यामुळे त्याला वायर बरोबर प्रॉपर बसत नाहीत। हेलो लुसी, ऑटो मोड। DC 16.09 volt। DC 16 पर्यंत दाखवत आता। Auto mode resistance measurement। Auto mode resistance measurement। हेलो लुसी, सेल्सियस मेजरमेंट। Celsius measurement 13 degrees Celsius। सर्व काम करते। तर DC सप्लाय कमी दाखवायला लागला आपल्याला। पण आपण पहिल्यांदा काय करूया की आपल्याजवळ एक DC मोटर आहे, ती मोठीवाली मोटर आपण पहिल्यांदा ऑन करूया।
तर मोठी मोटर एकदम फुल स्पीडला फिरते. Hello. मी ते चेक केलं तर डायोड थोडे नॉर्मल गरम होतात, नॉर्मल नाही जास्तच गरम होतात. तर आता मी तुम्हाला ही आपण मोठीवाली मोटर रन करून बघितली. तुम्हाला मी दाखवतो की पॉकेटमध्ये छोट्यावाल्या मोटर आहेत आपल्याजवळ. तर ह्याच्यामध्ये मी अशा जुन्यावाल्या माझ्या मोटर होतात त्या मी मोटर काढून ठेवल्या आहेत. अशा छोट्यावाल्या आहेत, वेगवेगळ्या साईजच्या पण आहेत. ही एक मोटर थोडी वेगळी आहे, ही वेगळी आहे. आणखीन त्याला पुढं असे पंखा फॅन पण आहेत. आणि एका मोटरला पंखा बसून बघतो. आता ह्याच्यामध्ये वोल्ट जास्त असल्यामुळं आपली मोटर जळू पण शकते, म्हणजे बंद पण होऊ शकते. तर आता तुम्ही बघितलं अशा प्रकारे फॅन फिरतोय. तर मी काय करतो की बिना फॅनचं असं त्याला डायरेक्ट वायर कनेक्ट करून ठेवतो. किंवा आपण काय करूया की डायरेक्ट त्याला आपण हातामध्ये असं धरून जोडून बघूया की काय होते. आवाजामध्ये लगेच फरक पडतो त्याच्या. बंदच झाली मोटर. तर मित्रांनो, मोटर अशी रन होत नाही, डायरेक्ट मला वाटते जळाली ती जो वाइंडिंग वगैरे.